लोक काय करतात, डायरेक्ट चालू लाईनवरती हुक टाकतात. तर आम्ही जागोजागी चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. त्या चार्जिंग पॉईंटवरती त्यांनी आपलं मोबाईल चार्जिंग करायचं. वारीबद्दल सांगा तुम्ही आता. वारीबद्दल तर आनंदच आहे की किमान आम्हाला कशा तरी निमतानं वारी घडत्या. हा. का असं काय आम्हाला आवर्जून जाणं होत नाही, कारण काम 24 तास काम असल्यामुळं कशा तरी निमतानं आम्ही इथं आपलं सेवा करायला मिळते वारीत. की बाबा आकडे टाकू नका, आणि आकडे जर टाकत असाल तुम्ही त्या सर्व्हिस वायरला जॉईंट असू शकतो, त्याला तुम्ही टेप लावत नाही, वगळ्याचे जॉईंट असतात. बाकीचे वारकरी सर्व्हिस वायरमध्ये ते पसरून नेतात. बरोबर. बाबा एकात पाय लागला, शॉक लागला, ऍक्सिडेंट होऊ शकतो. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी. सध्या मी बरड या ठिकाणी आहे आणि बरडला पाऊस सुरू आहे, त्यामुळे वारकरी आपल्या अंगावर कापडं घेत आहेत, छत्री घेत आहेत आणि पुढचा आपला मार्ग ते सुरू ठेवतायत. ही असते वारी. म्हणजे कितीही संकट आले तरी, कितीही अडचणी येऊ द्या, विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकरी हे पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. आता पाऊस पडतोय तरी सुद्धा वारकऱ्यांचे पावलं थांबलेले नाहीत. मात्र वारकऱ्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी अनेक मदतीचे हात येतात. वारकरी सुरक्षित पंढरीपर्यंत जावे यासाठी अनेक हात राबत असतात. त्यापैकीच एक अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडणारे माऊली माझ्या सोबत आहेत. 4 माऊली या ठिकाणी बसलेले आहेत. पाऊस आल्यामुळे ते एका कोपऱ्यात उभे होते. आम्हीच त्यांना विनंती केली की थोडंसं इथं राहुटीमध्ये या, पावसात उभे राहू नका, म्हणून ते या ठिकाणी आलेत. ते महावितरणचे कर्मचारी आहेत आणि अत्यंत महत्वाची जबाबदारी ते पार पाडतायत. त्यांच्याशी काही मिनिटं बोलतोय. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आपलं नाव सांगा आणि काय कुठल्या पदावर काम करता महावितरण? मी महावितरणमध्ये मुख्य तंत्र पदावर काम करतो. लाईनमन चोरची पोस्ट माझी आहे. तर मग आता काय वारीमध्ये काय काय जबाबदारी आहे तुमच्यावर? जे चार्जिंग पॉईंट आमचे आहेत, म्हणजे वारकऱ्यांना मोबाईल चार्जिंगसाठी लागतात किंवा तात्पुरती वीज, जर मुक्काम असेल वारकऱ्यांचा तर तात्पुरती त्यांची लाईटची सेवा, वीज पुरवठा करण्यासाठी. फक्त महत्वाचं म्हणजे कसं आहे, ह्या वारीत कोणतीही दुर्घटना घडू नये हे काळजी आम्ही घेतो. तुमच्या वारीसाठीच्या काय भावना आहेत वेगळ्या? वारी काय आहे तुमच्यासाठी? हे सगळं पाहून काय वाटतं, काय विचार येतात? आनंदच आहे. पण फार दगदग होती. तुम्ही आता कधीपासून या ड्युटीवर आहेत? मी कालपासून आहे. आम्ही चौघं पण रात्री पण होता आम्ही. जागेच होते? हो, जागेच. बघा, रात्रभर जागून वारकऱ्यांना शॉक लागू नये किंवा अनुचित प्रकार घडू नये यामुळे हे माऊली वारी सोबत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे रात्रभर जागतात आणि त्यांच्या भावना ज्या आहेत वारीबद्दलच्या ते त्यांना मांडता नाही आल्या, मात्र त्यांच्या कामातून ते कळून येत आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण. काय भावना आहेत आणि काय काय तुम्ही पाहिलं वारीच्या दरम्यान? असे कुठले प्रसंग आहेत की त्या ठिकाणी करंट लागू शकला असता, मात्र तुम्ही वेळीच प्रसंग अवधान दाखवलं, तिथं पोहोचले आणि त्या गोष्टी टळल्यात? लोक काय करतात, डायरेक्ट चालू लाईनवरती हुक टाकतात. तर आम्ही जागोजागी चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. त्या चार्जिंग पॉईंटवरती त्यांनी आपलं मोबाईल चार्जिंग करायचं किंवा लाईट तिथून घ्यायची आहे. डायरेक्ट हुक टाकायचं नाही. त्यामुळं बऱ्याच दुर्घटना घडत आहेत. त्याच्यामुळे सर्वांनीच त्रास होतो. म्हणजे थेट आकुडा टाकू नये वारकऱ्यांनी. बरं. चार्जिंग पॉईंट प्रत्येक पोलला आपण चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. त्या चार्जिंग पॉईंट वरती त्यांनी सप्लाय घ्यायचा आपल्याला. त्यासाठी साधारण किती चार्जिंग पॉईंट दिलेत? प्रत्येक आपल्या एलटीच्या पोलला पण चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. हो, किती मोबाईल करू शकता चार्ज? 4-5 आहेत प्रत्येक. हो, प्लग आहेत. म्हणजे खास सुविधा ही महावितरणने करून दिली अशी. प्रत्येक पोल गेले. वारीबद्दल काय भावना आहेत? हे सगळं सोहळा पाहून काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. तुम्ही कधी म्हणजे चालले का या वारीमध्ये? गेलेलो आहे. पंढरपूरला गेले कधी? गोंदवले म्हणजे बुद्रुक आमची महाराजांची दिंडी असते ना, त्यातून आम्ही पंढरपूर पर्यंत गेलेलो आहे. काय भेटते वारीतून? काय समाधान भेटतंय, शांतता. फार दगादगीच असतं तुमचं महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं. पाऊस आल्यावर तर फारच जास्त असतं. काय काय कुठल्या कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागतं तुम्हाला? कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागतं? कसं आहे, महावितरणमध्ये काम करत असताना
ऊन वारा पाऊस आम्हाला काय बघावं लागत नाही. म्हणजे काम हे करावंच लागतं. आजची परिस्थिती पाहता आता पाऊस पडतोय तरी सुद्धा आमचं काम हे चालूच आहे. गेली 2 दिवस झालं. त्याच्या अगोदर सुद्धा इथल्या स्थानिक प्रशासनानं ह्या वारकऱ्यांसाठी इथं मुक्कामी असते ना दिंडी हे, तर त्याची ती सगळी व्यवस्था गेले 15-20 दिवस झालं ती सगळं चाललेलं असते की कुठं अडचण येऊ नये. वेगवेगळ्या पद्धतीनं चार्जिंग पॉईंट्स असतील किंवा तारा वगैरे ज्या काय असतील ते खाली आलेलं नाहीत. लोकांना त्यांनी म्हणजे त्याचा त्रास होऊ नये त्याच्यापासून लोकांना म्हणजे देखभाल दुरुस्तीचं काम अत्यंत चोखपणे करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. कसा तो लाईनमनचं आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं आयुष्य वारीबद्दल सांगा तुम्ही आता. वारीबद्दल तर आनंदच आहे की किमान आम्हाला कशा तरी निमतानं वारी घडत्या. का असं काय आम्हाला आवर्जून जाणं होत नाही कारण काम 24 तास काम असल्यामुळं कशा तरी निमतानं आम्ही इथं आपलं सेवा करायला मिळते वारीत आणि तिथला आनंद घ्यायला येतोय. आणि जेणेकरून इथं आल्यानंतर काही दुर्घटना होऊ नये आणि जी मागच्या वर्षी आम्ही यंत्रणा राबवली त्यापेक्षा आता आणखीन ह्या वेळेला आम्ही जवळजवळ 2 जॉब वाढवले तिथं पालखी तळावर. काय काय काळजी घेतली पाहिजे वारकऱ्यांनी रस्त्याने आता? वारकऱ्यांनी जेणेकरून आकडेले टाकू नयेत. जर चार्जिंग पॉईंट मध्ये वायर घेऊन वायरला किमान कुठे जॉईंट नसावेत. स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःच्या बरोबर इतरांची बी काळजी घ्यावी. नक्कीच. दुसरे माऊली आहेत सुरुवातीला आपल्या सोबत. माऊली, पाऊस किती पडू द्या काही होऊ द्या, घरात जर लाईट नसली ना तर मजाच नाही राहिली. आता पहिला फोन तुम्हाला कोणी म्हणतं नंबर आहे का लाईनमनचा? किती फोन येतात हो तुम्हाला दिवसातून लाईट वगैरे गेल्यावर? नाही गेलं का नाही रात्री जर वेळ असेल, आता पाऊस म्हणलं की नाही लाईन फॉल्ट होतोच. नाही म्हणलं का नाही तो आता पर्सनल नंबर आहे नाही. महावितरणकडे सिम कार्ड दिलेले आहे की टोटल पूर्ण गावाला माहित असतात. त्यामुळे फोन भरपूर फोन येतात, म्हणजे मोजता येणार नाही एवढे फोन येतात. अर्धा तास जर लाईट गेली तर किती फोन येतात? अर्धा तास लाईट गेली तर नाही म्हणतो 20-25 फोन येतात. 20-25 आरामसे. तुम्हाला भरपूर चांगले शब्द ऐकायला मिळत असतील. चांगले मिळतात शब्द चांगले मिळतात शब्द ऐकायला. सहनशीलता वाढवली का मग आता हे सगळे करून? कसं झालं आता माझी सर्व्हिस झाली 27 वर्ष, त्यामुळे माझी सहनशीलता झालेलीच आहे, ऑटोमॅटिक होऊन गेलेली आहे. काय बोलतात बरं लोक लाईट गेल्यावर? पहिली शिवीच असते हो लोकांकडून. काय करताय तुम्ही? कधी येतील? काय करताय? कॉमन प्रश्न काय असतो? लाईट कधी येणार? लाईट कधी येणार तुमचं काय उत्तर असतं? येईल 10 मिनिटात येईल. वेळ जर लागणार असणार तर 10 मिनिटात येणार म्हणून सांगतोच आम्ही. वैताग येतो ना आता फोन उचलून वैताग येणार, काम करणार का फोन उचलणार असं होतं ना. नाही उचलला तर दुसरा फोन, तो ठेवतो तिसरा फोन, असं होतं ना. पर्सनल लाईफ पण म्हणजे काय पर्सनल लाईफवर काय परिणाम? पर्सनल लाईफ डिस्टर्ब होतेच की. घरचे काय बोलतात? घरचे काय बोलणार, सवय झाली. सवय झाली होऊन गेली घरच्यांना. असे कुठले असे प्रसंग तुमच्या एवढ्या कार्यकाळामध्ये की फार वाईट होते आणि एवढं प्रामाणिकपणे काम केलं तरी सुद्धा लोकांच्या शिव्या खाव्या लागतात? जो मागच्या 10-15 वर्षापूर्वी जे लोड शेडिंगचा पिरियड असायचा 8-10 तास, त्यावेळी लोक शिवाय द्यायचेच. त्यावेळी कसं होतं आपलं उत्पन्न म्हणजे लाईटचं उत्पन्न असतं म्हणतो ना आपण, ती कमी पडायचं. आता सोलर सिस्टीम झाल्यामुळे का नाही लोड शेडिंग आता होत नाही आपलं गावठांचं तरी. आता एवढं जीव घेणं काम करावं लागतं. आता वारीच्या वाटेवर आहे, या वारीशी संबंध नाही पण ते वारीला सेवा देता येत आणि या निमित्ताने बोलतोय म्हणून फार रिस्की आयुष्य असतं तुमचं. रिस्क असते आणि एखादी पिन वगैरे लावायचं असलं तर सगळे स्विच बंद करतो किंवा केबलच काढून टाकतो. तुम्ही तर लाईटवर जाता चढता. घरचे काय विचार करतात किंवा चिंतेत असतात का? चिंतेत असतात तर काय पूर्ण वेळ चिंतेत असतात. असे कधी प्रसंग आले तुमच्या कोणासोबत तर एखादा शेअर करा. शॉक लागला, करंट लागला किंवा एखाद्या वेळेस हे झालं, तुम्ही त्याच्यातून बचावले? नाही, माझ्या आयुष्यात मला कधीच असा प्रसंग आला नाही की माझ्यावरती धोका आलाय, असं कधीच नाही झालेलं. माझी पूर्ण सेवा मी सुरक्षितच काम करतो. पण असा तुमच्या कोणासोबत असा प्रसंग घडला की बाबा करंट लागला आणि थोडक्याहून वाचले, असं तुमच्यासोबत एखादा घटना घडली? नाही, असं काय प्रसंग काय झालेला नाहीये. पण कुठला एखादा मित्र वगैरे कोणासोबत असं काही घडलंय का? म्हणजे किती तुमचं काम रिस्की आहे हे मला सांगायचं. कारण तुम्ही लाईट सुरू असताना पण कधी कधी जाता, एवढं जीव धोक्यात घालून तुम्ही काम करता आणि वरनं लोकांच्या शिव्या. नाही कसं आहे, सुरक्षित साधने जे दिलेले आहेत का नाही ते वापरूनच आजपर्यंत माझ्या सर्व्हिसमध्ये 27 वर्ष सर्व्हिस केली. जे महावितरणने सुरक्षित साधने दिलेले आहेत ते वापरूनच मी काम केलंय. त्यामुळे 27 वर्षात म्हणजे माझ्यावर तर असा कधी प्रसंग आलेला नाही. पण लोकांवर येऊ नये म्हणून असं काय सल्ला द्याल तुम्ही? आता लाईट हाताळत असताना, हे करत असताना एक लाईट म्हणून वारीच्या वाटेवरून काय सल्ला द्याल महाराष्ट्राच्या नागरिकांना, वारकऱ्यांना? वारकऱ्यांनी महत्वाच्या मध्ये आता ज्या माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबा आकडे टाकू नका
आणि आकडे जर टाकत असाल तुम्ही पण त्या सर्व्हिस वायरला जॉईंट असू शकतो, त्याला तुम्ही टेप लावत नाही, उघड्याचे जॉईंट असतात. बाकीचे वारकरी सर्व्हिस वायरमध्ये ते पसरून नेतात. बरोबर. बाबा एकात पाय लागला, शॉक लागला, ऍक्सिडेंट होऊ शकतो. ऍक्सिडेंट होऊन कसं काही होऊ शकतं. काही होऊ शकतं. आता बघा हे ट्रक उभा आहे, हा. इथं स्वयंपाक चालू आहे, लाईट लागतो, केबल टाकतात, तिथेच ते स्वयंपाकाचं चालू असतं. तिथंच गॅस पण आहे, स्पार्किंग झालं, शॉर्ट सर्किटनं काही होऊ शकतो. काही होऊ शकतं. काही होऊ शकतो. शॉर्ट त्यामुळे वारकऱ्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. नक्कीच हा महावितरणच्या संदर्भातील व्हिडिओ नक्कीच नव्हता. मात्र वारीच्या वाटेवर महावितरणचे हे 4 माऊली आपली कर्तव्य जे असतं, आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडत आहेत. आणि पाऊस चालू असताना ते उभे होते, थोडंसं पावसापासून वाचावं म्हणून ते उभे होते. म्हणून मी त्यांना आग्रह केला आणि बोलवलं, तेव्हा ते बोलण्यासाठी आमच्यासोबत तयार झालेत. तर वारीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी असे देखील हात कार्यरत असतात. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर होती आणि वारी आनंद वारी होते. वारीच्या वाटेवरून विष्णू सानप, लेट्सअप मराठी, बरड.